Audio Jungle. Audio Jungle. आज या ठिकाणी आळंदी ते पंढरपूर ही पायवारी आपल्या भागातून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाते. तसंच हडपसरमधून तुकाराम महाराजांची पालखी आज लोणीला आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवडमध्ये मुक्कामी पोहोचते. खरंच आपल्या या भाग्यमानाला भरसून गावचं आपल्या एरियातून ज्ञानेश्वर माऊली आणि हजारो भाविक हिंदू प्रस्थान करतात. त्यानिमित्त शंकराला अर्पण मित्र परिचय होता नाही इथं लाडू वाटप आहे, पाण्याची बिस्तरी वाटप आहे. हे आम्ही परंपरा दरवर्षी प्रमाणे करीत असतो आणि सर्व वारकऱ्यांचं आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने शंकरनाथ हरपळे मित्र परिवाराच्या वतीने सरचं स्वागत करतो आणि हरिकृष्ण जय विठ्ठल माऊली. आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी त्याचबरोबर मोठ्या संख्येने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने जमा झालेल्या नागरिकांना या ठिकाणी खाऊ वाटप जे आहे ते ठेवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सालाबादप्रमाणे सातत्याने याही वर्षी काही ना काही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारकऱ्या संप्रदायांना कुठल्या प्रकारची हानी होऊ नये, कुठल्या प्रकारची त्यांना विजा होऊ नये या सगळ्या गोष्टीची काळजी घेत असताना याचं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. या ठिकाणी शिवसेनेचे नेते शंकरनाना हरपळे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नाना, आज मोठ्या प्रमाणे सालाबादप्रमाणे याही वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक जमलेले आहेत आणि आपण सातत्याने त्यांच्यासाठी काही ना काही उपक्रम ठेवत असता. यंदा जे ठेवण्यात आलेला उपक्रम याबद्दलची संकल्पना आपल्या मनात कशी आली, काय सांगाल? या ठिकाणी सालाबादप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी जात असते. त्यानिमित्त दरवर्षी आम्ही फराळ वाटप ठेवत असतो. त्यानिमित्त वारकऱ्यांना जे रस्त्याने जे खाऊ वाटप होते त्याच्यात वारकरी सध्या चालत असतात, कारण वारकऱ्यांना कुणी दिलं तर खातात. असे हे वारकरी लाखोच्या संख्येनं आपल्या आळंदी देहू ते पंढरपूर ही वारी करत असतात. ही वारी करत असताना कोणाच्या पायात चपला असतात नसतात, वयस्कर माणसं असतात, 80 वर्ष असतात, 90 वर्ष लोक या वारीसाठी जात असतात. हौशे गवशे 900 सर्व असतात, परंतु कधीही कुठलाही गालबोट न लागता लाखोच्या संख्येने वारकरी जात असतात. कुठलाही गालबोट न लागता पंढरपूरला जातात, परत आपापल्या घरी पोचतात. अशी ही पांडुरंगाची छाया या सर्व वारीकऱ्यांच्यावर आहे. हा मुद्दा आहे, कोणाच्याही पाठीमागं नसतो, परंतु पांडुरंगाच्या पाठीमागं हा महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी पालखी की लाखोच्या संख्येने आज पंढरपूरमध्ये जरी आपण म्हणतो किंवा एवढी लोक मारतील का, परंतु पांडुरंगाची छाया आहे. पांडुरंग कधीही आपल्या येऊन देत नाही. जनतेला एवढ्या मोठ्या वारकरी असताना वारकऱ्यांना स्वतः सांभाळून नेतो आणतो. हीच पांडुरंगाची छाया प्रत्येक वारकऱ्यावर आहे. अशा या पांडुरंगांना माझा मनापासून नमस्कार. या ठिकाणी माई मिसेस जिल्हा परिषद सदस्य कौशल्य हरपळे, सरपंच आपले काका हरपळे, तसेच आमचे सर्व सहकारी या ठिकाणी आम्ही सर्व आहोत. या माध्यमातून आम्ही त्यांना जे फळाचं वाटप करतो आमच्या सर्वांच्या माध्यमातून हरपळे परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना प्रत्येकाला फराळ वाटप करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी काका हरपळे सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहे. रामकृष्ण हरी. आज बेकरायनगर फुरसुंगीमध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे. आता ही पालखी सासवड मार्ग प्रस्थान झालेलं आहे. ही सासवडमध्ये मुक्कामी आहे. आज आमची संध्याकाळी सासवडमध्ये पालखीचा जेवणाची व्यवस्था केलेली असते, सालाबादप्रमाणे केलेली असते. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला आगमन झालेलं आहे. इथं आपल्या फुरसुंगी गावातील खुटवडांचे बैलजोडी बी त्या पालखीला मान मिळतो, म्हणजे फुरसुंगीला चांगला मान मिळलेला आहे यावर्षी बी. त्यामुळं सर्वांचं पहिल्यांदा फुरसुंगीकरांकडून अभिनंदन, खुटवडांचं बी अभिनंदन आहे त्यांचं पहिल्यांदा मान मिळाल्यामुळं. निखिल कोरडे ते माझे मित्र आहेत, त्यांचं तुकाराम महाराजांच्या पालखीला पहिल्यांदा मान मिळला आहे, त्यांचं बी पहिल्यांदा अभिनंदन. धन्यवाद.
नक्कीच सलोनी, त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आगमन काहीच वेळात बेकराईनगरच्या परिसरामध्ये होत आहे आणि त्याचबरोबर याचं दृश्य आपण या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतोय। या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने लोकसमुदाय जो आहे तो या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। त्याचबरोबर शिवसेनेचे नेते शंकरनाना हरपळे त्यांनी आपल्या संपूर्ण सहकाऱ्यांसोबत या ठिकाणी सालाबादप्रमाणे फराळ वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो सुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे। आपण थेट दृश्य जे आहे ते पाहू शकतो कशा पद्धतीने शंकरनाना हरपळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी जमलेल्या तमाम भक्तांना या ठिकाणी फराळ वाटप जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे। आपण आणखीन काही भक्त नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न करणार आहोत। या पायवारीच्या निमित्ताने महाराष्ट्रामधून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून संतांच्या महंतांच्या पालख्या पंढरपुराकडे प्रस्थान करतात। त्यामध्ये महाराष्ट्रामधून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ जनाबाई नामदेव तुकाराम तसेच थोर महात्मे म्हणून आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा पालखी महाड रायगड या ठिकाणावरून प्रस्थान करून पंढरपूरकडे जात असते आणि दरवर्षीच आमच्या परिसरामधील फोरसुंगी बेकराईनगरमध्ये श्री शंकरनाना हरपळे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामधून पुरंदर हवेलीचे विधानसभा अध्यक्ष असून त्यांच्या माध्यमातून प्रत्येकच वर्षी या ठिकाणी फराळाचं वाटप केलं जात असतं आणि हजारो भाविकांना त्यांचा लाभ मिळत असतो। याही वर्षी सालाबादप्रमाणे शंकरनाना हरपळे आणि त्यांचा मित्रपरिवार या सर्वांनी मिळून या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप केलेलं आहे आणि त्याचा लाभ अनेक भाविकांनी घेतलेला आहे। सर्वच भाविकांना त्यांचा प्रवास सुखाचा समृद्धीचा हो अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी। आज पंढरीची वारी आहे, सोपान काकाचे, माऊलीचे, तुकाराम महाराजाचे हे लावून देहूवरून आळंदीवरून सासवडला जातात। असं वाटतं की वर्ष कधी जाईल आणि आम्ही कधी वारीला जाऊ आणि कधी पांडुरंगाचं दर्शन होईल। हे माझी नम्र विनंती सगळ्याला भाविकाला भक्तीला हे सगळ्याला समर्थ जावा, सगळ्यांनी सुखी राहावा, सगळ्याचा सुखाचा प्रवास व्हावा, बस एवढं माझं भाषण संपवतो। जय महाराज। कॅमेरामन विजय कोळीसह मी मनीष कांबळे, धन्यवाद। तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची, आपल्या हक्काचं चॅनल। धन्यवाद।